नमस्कार, माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण शेळगाव तालुका कडेगाव या ठिकाणी आलो आणि सहज फिरता फिरता आपण इथं आलो आणि पंप हाऊस आणि ऑटोमायझेशन इथं बघायला मिळते. जवळजवळ 20 ते 23 एकर शेत एका जागी असल्यामुळं, ऊस शेती असल्यामुळं इथं या शेतकऱ्याने पूर्ण ऑटोमायझेशन केलेलं आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलं आहे. त्यांचा आग्रह करून मी थोडं 5 मिनिटासाठी पंप हाऊस उघडून द्या म्हणले. या तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने केलेलं आहे. तर या टाक्या जर तुम्ही बघितल्या तर या NPK आपल्या जे मेन पोषण द्रव्य आहे ते NPK हे सोडण्यासाठी हे 3 टाके आहेत. तो हॉल जर तुम्ही बघितले तर चालू आहे ते नेटापिमचं सगळं स्ट्रक्चर आहे. आणि या ठिकाणी बघितलं तर हे फिल्टर आहेत पूर्णपणे. म्हणजे त्यांचं जेवढं काय पाण्याची कॅपॅसिटी आहे जवळजवळ 2-3 मोटर एकत्र करून त्यांनी पाणी सोडलेलं आहे. ते मी बाहेर तुम्हाला दाखवतो. त्यांचं शेततळ आहे जवळजवळ 1 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रात त्यांनी शेततळ तयार केलेलं आहे आणि त्यातलं पाणी उचलून इकडे येते आणि इथून फिल्टर होऊन मग त्याच्यामध्ये NPK आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर हे NMC आहे, म्हणजे ऑटोमॅटिक कंट्रोलर आहे. यानं काय होतंय जे आपले मायक्रोन्यूट्रन्स वगैरे आहेत ते किती प्रमाणात द्यायचं आहे ह्याच्यावर जर प्रोग्राम एकदा सेट केला किती दिवसांनी द्यायचं आहे काय करायचं आहे तर इथं मागे ड्रम भरून दिसलेले आहेत तुम्हाला. हे ड्रमामध्ये पाईप टाकले आहे. ड्रमामध्ये नुसते आपण त्याचं सक करणारं जे हे आहे फुटबॉल आहे तो टाकून ठेवायचा आहे आणि ते काय आहे ते किती दिवसानं सोडायचं आहे ते ऑटोमॅटिक ते किती राऊंड सोडायचं आणि किती दिवसानं सोडायचं आहे ते ऑटोमॅटिक याच्यातून घेत राहतं. हे सगळं टाइम आणि आपलं जे माणसं जे आपण कामाला लागतो त्याचा पैसा वाचवायचा असेल तर हे 20 ते 20 एकरासाठी ऑटोमायझेशन केलेलं आहे. आता हे जर बघितलं तर हे तर आपण तिथं भिजवून ठेवलेलं आहे त्यांनी. त्याला सोडायचं नियोजन त्यांचं वरच्यावर चालू असते. इकडे बघितले तर तुम्ही पाण्यात विद्राव्य खत जे आपण म्हणतो तर हे विद्राव्य खते आम्ही ठेवलेले बऱ्याच बाटल्या आहेत. मायक्रोन्यूट्रन्स आहे 2 बाटल्या आहेत त्या आणि इकडं हे सगळं गेलेले हे फिल्टर होऊन इकडं 4 पाईपलाईन दिसतात. 1 2 3 4 या 4 पाईपलाईन इथं ऑटोमॅटिक वॉल आहे बघा. हे ऑटोमॅटिक त्या सेन्सरला कनेक्ट असल्यामुळे कुठला हॉल बंद करायचा आहे कुठला चालू करायचा आहे कुठल्या शेतात कुठला जातो ते मालक ते ठरवणार आणि त्याच्यावर सेट केले गेला की तोच हॉल चालू राहतो आणि त्याच्यातूनच पाणी जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पूर्ण असे पंप हाऊसचे सगळे रचना आहे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा इंजिनियर त्याने नेटापिन कंपनीचा आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. आपण कुठल्या कंपनीला प्रमोट करत नाही पण अशा पद्धतीनं सगळे हे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि एकरी 100 120 टन हे उत्पन्न सगळ्या शेतातून घेण्याचं काम हा शेतकरी करत आहे. ते आत्ता इथं नाहीत त्यामुळे तुम्हाला त्यांचं नाव वगैरे सांगितलं असतं पण ते इथं नसल्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ करतोय. फक्त तुम्हाला माहिती व्हावं की कशा पद्धतीने हे सिस्टम चालते. आता इथं पुढे जर बघितलं तुम्ही तर इथं हे बघा सगळं ऑटोमायझेशनचं ऑटो चालू करणे वगैरे आपल्याला घरातून बसून सुद्धा ही सिस्टम चालवता येत्या. सगळे इथे मीटर लावलेले आहेत ऑटो लावलेले आहेत आणि ऑटोमध्ये काय होते हे सेन्सरचे सगळे वायरिंग तिथून इकडे जोडलेलं आहे. त्यामुळे तिथं आपण चालू केलं किंवा घरात बसून सुद्धा कुठली मोटर चालू कुठल्या तळावर करायचे हे सगळं नियोजन आपल्याला घर बसल्या करता येतं. त्यामुळं ज्याचं क्षेत्र जास्त आहे 5 एकर आहे 10 एकर आहे 5 एकरापेक्षा जास्त आहे त्यांना असं छोटंसं पंप हाऊस करायला काय हरकत नाही कारण तो खर्च परवडणार असतो. 1-2 एकरवाल्याला खर्च परवडत नाही. त्यामुळे याच्यामध्ये अजून नवीन AI सिस्टीम जी आल्या ऊस शेतीसाठी ती जरी तुम्ही केली तर अतिशय चांगला तुम्हाला पाणी कधी द्यायचं आहे किती दिवसांनी द्यायचं आहे किंवा द्यायची गरज आहे का नाही किंवा पिकामध्ये खाली पुडक्यात रोग आलाय का नाही हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल AI सिस्टीमवर कळते. त्यामुळे ह्या सिस्टीम आधुनिक तंत्रज्ञानाकडे जावा. जर तुमची कामगाराची मेहनत आणि याचा इतर जो खर्च आपला वेस्ट जात असतो तो जर टाळायचा असेल तर हे सगळं तुम्ही करणं आवश्यक आहे. हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आज इथं आलेला आहे. तुम्हाला शेततळ दाखवतो मग नंतर तुम्हाला आपण व्हिडिओ थांबवू. तर मित्रांनो ज्याच्या जेव्हा हा पंप हाऊस केला आहे तिथं पाण्याचा स्रोत सुद्धा मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. तर हे जवळजवळ 1 एकर एवढ्या क्षेत्रातलं हे शेततळ आहे. जवळजवळ 1 एकर हे रुंदी आणि लांबीचं आणि खोली जर बघितली तर 30 फूट एवढी खोली आहे. त्यामुळे याच्यामध्ये भरपूर मोठं पाणी आहे, भरपूर प्रमाणात मुबलक साठा आहे.
दुष्काळ जरी पडला तरी हे पाणी पुरणार आहे, कारण 20-30 एकर शेती भिजवायची म्हणजे चेष्टेचं काम नाही. त्यासाठी बघितलेलं असेल तुम्ही तिथे 1, 2 आणि 3 मोटरी टाकल्या त्या, आणि या 3 मोटरी जर तुम्ही बघितल्या या 3 मोटरीचं पाणी तुम्ही बघितलं तर तिथं पाईपलाईन केलेली आहे. जवळजवळ मला वाटते 7 ते 10 इंची पाईपलाईन असणार आहे ती. ते 3 मोटरचं पाणी एकदम त्या पाईपलाईनमध्ये सोडले आणि ते पंप हाऊसला जाते, आणि ज्यावेळी आपल्याला खतं द्यायचे ते पंप हाऊसमध्ये मिसळून परत आपल्या शेतामध्ये ते ट्रान्सफर होतात. आणि जर जे तुम्ही म्हणसाल की 3 मोटरीचं प्रेशर जास्त झालं तर हे जर तुम्ही बघितलं हे आणि हे पाईप हे एक्स्ट्रा जे प्रेशर होते ते प्रेशर जास्तचं पाणी परत शेततळ्यात सोडण्यासाठी त्याने ही सिस्टीम बसवलेली आहे, जेणेकरून कुठं पाईपलाईन आपली लिकेज होणार नाही. ही सगळी सोय अतिशय चांगल्या पद्धतीने तर केलेलं आहे. मोटरला जर बघितलं तर ड्रम बांधून ठेवलेलं आहे, त्यामुळे काय होणार आहे पाणी वर खाली झाले तरी मोटर आपली कुठं खाली किंवा गाळ असेल काय उपसा किंवा तिच्यात घाण जरी काही गेली तर हा धोका संभवत नाही. त्यामुळे त्यांनी ड्रमसुद्धा बांधून अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनल लाईक करायचा, शेअर करायचा आहे, सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. जे 10 एकरवाले 5 एकरवाले शेतकरी आहेत त्यांनी ही सिस्टीम करायला काही हरकत नाही, पण जे 1-2 एकरवाले आहेत त्यांच्या विहिरी असतात त्यांना तो पाणीसाठा तेवढा पुरेसा शिल्लक असतो. पण ज्यांचे जास्त क्षेत्र आहे त्यांना जास्त पाणी लागतं. मग 3-3, 4-4 विहिरी खाण्यात बसण्यापेक्षा एकच शेततळ जर तुम्ही एकरभरा केलं तर त्या एकरभराचा खर्चसुद्धा त्यातून निघून असतो. उलट याच्यामध्ये तुम्ही मासेसुद्धा सोडू शकता. मासे सोडल्यानंतर त्या माशासुद्धा उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. तर माहिती आजची कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनल लाईक शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.